Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So yes, वाजले आहेत सकाळचे 7. रेडी झालो आहे. आज आहे 24 hours ड्यूटी. नॉर्मल रूटीन स्टार्ट झाला आहे. रचना किचन मध्ये टिफिन रेडी करत आहे अँड येस नाईसाला सुट्टी आहे. नाईसा मस्त आराम करत आहे. सो आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ. काळजी घे. येस, आम्ही आज जाणार आहोत बँड्राला, हॅपी होमला. फाल्गुनी आणि ज्ञाना पण येत ना इथे. हो, नाईसा आल्यानंतर कदाचित अभि पण येईल. तुला मिस करू. बाय. सो वाजले आहेत एक्झॅक्ट 6:15. सो सनीला जे टिफिनला दिलं तेच आमचा सुद्धा लंच आहे. फक्त वरण भाताचा कुकर लावेल नंतर. आणि नायसाला सुद्धा थोड्या वेळाने उठवेल. 7:15 वाजलेत ना, म्हणजे अराउंड 8:15 8:30ला उठवेल. कारण 9:30 वाजता तिचं ते समर कॅम्पचं आहे. 2 days झालेले आहेत. आता हे फ्रायडेपर्यंत आहे. 1 weekचंच आहे ते. बट शी इज एन्जॉईंग. तिला खूप मजा येते. म्हणजे ती ना सेम सनीसारखी आहे. तिच्यात ऑलमोस्ट गुण सनीसारखे आहेत. सनीसुद्धा आदल्या दिवशी सगळं काही असं काढून ठेवतो. कपडे, बॅग प्रॉपरली असं पॅक करतो. आणि ती हॉस्टेलपासून त्याला ते सगळं. तीच नायसाची सुद्धा आहे. तिने सुद्धा आज जायचं ना, काल संध्याकाळी 6 वाजताच बॅग भरली आहे. टिफिनला काही घेऊन जायचं आहे तर तिने ऑलरेडी भरून ठेवले, कारण ड्राय स्नॅक्स आहे. सो तिने तिच्या टिफिनमध्ये भरले आणि बॅगमध्ये सुद्धा टाकून ठेवले. वॉटर बॉटल ठेवली आहे. म्हणजे नंतर मी पाणी भरेल. म्हणजे ठीक आहे. कपडे वगैरे काढून ठेवलेले आहेत. सो एवढी ती एक्सायटेड आहे आणि इट्स गुड. चांगलं आहे. ते 2 तास कसे निघून जातात ना, तिलासुद्धा समजत नसेल. आणि थोडीशी तीसुद्धा एंगेज राहते. काहीतरी रोज वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज शिकवत असतात. त्याने कसं थोडंसं त्यांनासुद्धा एक क्रिएटिव्हली विचार करण्याची एक पॉवर येते की अशा पद्धतीने पण आपण करू शकतो. आणि नायसा तर सुपर क्रिएटिव्ह आहे. काही ना काहीतरी आमचं घरात चालूच असतं. खूप तिला बॅले शिकायचं आहे. तिला बॅले शिकायची एवढी इच्छा आहे ना. मला काल म्हणते की आई स्कूलमध्ये ना ते असं ती तिने फुल असं मला करून दाखवलं. ते असं काही शिकवत नाही. म्हणजे अगं ते नाहीच आहे तुझ्या ह्याच्यात. आणि आय डोंट नो ते इथे कुठे शिकवतात की नाही. बट तिला ते खूप इच्छा आहे. बट मी तिला हे पण बोलले की इट्स नॉट दॅट इझी. बिकॉज बॅलेला कसं तो एक प्रॉपर पोस्चर लागतो. प्लस टोजवर उभं राहायला. म्हणजे ऑफकोर्स त्यांचे ते शूज येतात. एक पर्टिक्युलर शूज असतात. बट आय डोंट नो, तिला ते मे बी खूप असं एक्साइटमेंट आहे शिकायची. पण ती तिला किती फॉलो करेल ते पण नाही माहीत. पण जर तिची इच्छा आहे तर मी नक्कीच ते फाइंड आउट करेल इथे कुठेतरी आजूबाजूला. अँड लेट्स सी. एनिवेज माझे व्हिडिओ एडिट करते आणि मग नायसाला उठवेल, नायसाला रेडी करेल. मग ती आल्यानंतर आम्ही जेवू आणि मग आम्ही निघणार आहोत. सही पेपर स्टेट ना. चलो, so fine. So Naisa is all set. Enjoy करा. किती मोठी वाटायला लागली नायसा तू लगेच. असं वाटतं मुलं मोठं नाही व्हायला पाहिजे. छोटेच क्यूट क्यूट गोंडू गोंडू. मजा करा. इट्स मी एक झूकची बॅकपॅक रिसीव केलेली आहे. ही आहे डे बॅकपॅक तुम्ही असं म्हणू शकता. सो ज्यांना माहिती नाही मी त्यांना सांगते. झूक हा एक इंडियन ब्रँड आहे. 100% पेटा अप्रूव्ड आहे. क्रुएल्टी फ्री आहे. आणि ह्याचे जे प्रिंट्स आहेत ते अमेझिंग आहेत. कोणत्याही अटायरवरती आपण ह्याचे जे बॅग्स आहेत ते फ्लॉन्ट करू शकतो. द बेस्ट पार्ट ऑफ दिस बॅग म्हणजे खूप स्पेशियस आहेत. आता जे लोक मला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहितीच असेल की माझ्याकडे मोर ऑफ झूक बॅग्सच आहेत. आणि मी सगळ्या प्रकारचे झूक बॅग्स यूज केलेले आहेत आणि रेदर मी ते अजून यूज सुद्धा करते. बॅकपॅक मध्ये एक नवीन स्टाईल आलेली आहे विथ न्यू लुक.
तुम्ही बघू शकताय किती छान आहे, मस्त आहे. म्हणजे सो ऑफिसची काही शॉर्ट ट्रिप असेल किंवा फॅमिली बरोबर आपण आउटिंगला गेलो त्यावेळेस आपल्याला ही बॅग खरंच खूप युजफुल राहणार आहे. कारण आपण ह्यात खूप काही गोष्टी एकाच वेळेस ठेवू शकतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं, स्पेस, खूप सारी जागा. सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता एक क्विक झिपर त्यांनी दिलेला आहे आणि ते सुद्धा पूर्ण इथपर्यंत आहे. म्हणजे युजली आपण जर बॅग्स पाहिले तर एवढंच असतं, बट हा जो पॉकेट आहे तो पूर्ण खालपर्यंत आहे. आणि क्विक झिपर का म्हटले की हे आपल्याला पूर्ण उघडायची वगैरे गरज नाहीये. आपल्याला जे हँडी गोष्टी पाहिजेत ते आपण ह्यात ठेवू शकतो. हा आहे त्याचा मेन कंपार्टमेंट, पण बऱ्यापैकी मोठी दिलेली असल्यामुळे ही बॅग आहे ती आपण अशी ओपन करून आपल्या काही गोष्टी आहेत त्या इझिली इमिडिएटली काढू शकतो. इथे त्यांनी एक सेक्शन दिलेलं आहे जिथे तुम्ही तुमचं जर लॅपटॉप असेल तो तुम्ही ठेवू शकता, टॅब ठेवू शकतात, आयपॅड ठेवू शकतात, जेणेकरून ते इथे सेफ राहील. आणि इथे प्लस त्याने 2 पॉकेट्स दिलेले आहेत जिथे तुम्ही तुमचं फोन किंवा पॉवर बँक ह्या सगळ्या काही गोष्टी ठेवू शकतात. आता जसं की तुम्ही इथे बघू शकतात की मी माझा फोन ठेवलाय. त्यानंतर इथे हा आहे एक मोठा कंपार्टमेंट जिथे तुम्ही खूप काही गोष्टी ठेवू शकता. आता मी बुक्स ठेवले, डायरी ठेवली आहे, एक वॉटर बॉटल सुद्धा ठेवलेली आहे. प्लस इथे सुद्धा त्यांनी एक झीप दिली आहे, ती सुद्धा बऱ्यापैकी इथपर्यंत आहे. सो स्पेस बद्दल तुम्ही काही कंप्लेंटच नाही करू शकत. खूप ह्या जागा त्यांनी दिलेली आहे. प्लस पाठीमागे त्यांनी एक पॅडेड बॅक पॅनल दिले जेणेकरून आपल्या पाठीवर ते एकदम कन्व्हिनियंटली आणि सिक्युअर राहील, आपल्याला सुद्धा त्रास नाही होणार. प्लस ऍडजस्टेबल स्ट्रॅप्स दिलेले आहेत. सो ही जी बॅग आहे ती खरंच खूपच अमेझिंग आहे. मला तरी पर्सनली खूप आवडली आणि तुम्ही नक्कीच पुढे आता व्लॉगमध्ये बघणार आहात. कारण एकाच बॅगमध्ये आपण खूप काही गोष्टी टाकू शकतो अँड दिस इज अमेझिंग. यात खूप सारे प्रिंट्स अवेलेबल आहेत, तुम्ही नक्कीच तुमच्या साईटवर जाऊन चेक करू शकतात. दिसते सुद्धा छान, घातल्यावरती कोणत्याही अटायर वरती जाईल. सो जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक दिलेली आहे. प्लस तुम्ही माझं कुपन कोड सुद्धा यूज करू शकता, त्याच्यावरती तुम्हाला काही डिस्काउंट मिळेल. आणि जो कुपन कोड आहे तो तुम्ही आता स्क्रीनवर सुद्धा बघू शकतात आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मेन्शन केलं आहे. जर कोणी बॅकपॅकचं प्लॅन करत असाल देन गो फॉर झू. तुम्हाला जर कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असेल देन डोंट थिंक ट्वाइस, लगेच घ्या. कारण हे बॅकपॅक्स अमेझिंग आहेत. रेदर झूकचे सगळे बॅग्स अमेझिंग आहेत. आणि लेमन, मामाला लेमन दिलं, एक फोटो काढलं, मामी खेळलो. तू बनवलं, स्क्वीज केलं लेमनला? लेमन ज्यूस तू बनवलं? मम्मी, मग आईसाठी पण बनवशील? आता नाही बनवायचंय बाबा, नॉट नाव. आता लेमन संपलंय आणि बाबू आता नाही. तुम्ही काय सॉल्ट वाला लेमन ज्यूस प्यायलात का स्वीट नाही प्यायलात? स्वीट होतं खूप. हा 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 हा. मी स्वीट नाही बनवणार. चला आणि अजून. सो फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत. नाईस इज ऑल्सो ऑल सेट टू गो. जायचं? हे बघ, मॅजिक वॉन्ड. अब्राकॅब्रा रिलेटेड. चल. सो अभि फाल्गुनी तिकडनं निघालेत आईला घेऊन आणि आता मला पिक करतायत अँड देन लेट्स गो. आई अनिरुद्ध बापूंचा करते आणि त्यांचं जे हॅपी होम आहे ते खारला आहे. सो आम्ही आता तिकडे सगळे चाललोत, है ना नायसू? आणि हे बटन आहे ना ऑन कर. औषध. हॅपी झाली ती. चला. ए माझ्या गोंडूला किती मिस केलं मी, तुला माहितीये का? आणि तू हे काय हे तू चूज केले? हो तू चूज केले? हो बोलते. हो बोलते. तू चूज केले? हा बाबा, दीदी बरोबर किती प्रेम. अबा बाबा
हाच घालायचंय बोलते. एवढ्या गरमी फुलांच्या घातले देऊ. आता काय ती फाल्गुनीची मुलगी आहे, काय बोलायचं. तू पण गरमीत एवढे फुल यांचे घालते. मला साई सच्चरित्र जी आहे ना ग्रंथ, हेमाड पंत त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. तिथे आपण चाललो. तिथे लिहिलेलं आहे हा, साई निवास. आणि इथे साई बाबा पहिल्यांदा याच्याने आपल्या तसबीर रूपाने आले. ती तसबीर तिथे आहे. मला स्वप्नात येऊन सांगितलं की मी होळीच्या दिवशी इथे येणार, आणि त्या दिवशी ते शिर्डीवरून तसबीर म्हणजे आपले फ्रेम असते ना, फोटो फ्रेम, त्या रूपाने आले. एक दोघ जण घेऊन आले तिथे. ते 40व्या अध्यायामध्ये येतं साई सच्चरित्राच्या. ते तिथे ती आहे म्हणून हे साई निवास त्याला महत्व आहे. ते साई निवास म्हणून बघशील तेवढंस छोटस घर आहे, पण एवढं छान आहे. ते छान आहे, पॉझिटिव्ह वाटतं. तू ते इथे होळीला, दरवर्षी होळीला तिथे उत्सव असतो आणि बापू स्वतः होळी लावायला यायचे. आणि बापूंचं जर पहिलं प्रगटीकरण झालं तिथेच झालं, साई निवासला. त्यांचे आता हेमाड पंतांचे पतवंड राहतात तिथे. आहेत ना इथे. बापून म्हणजे साईबाबा जेव्हा गेले ना, तर साईबाबांनी त्या हेमाड पंतांजवळ 3 वस्तू दिल्या होत्या. जपमाळ, कमंडलू आणि शालिग्राम. त्या 3 वस्तू त्यांनी सांगितलेलं की माझा जेव्हा म्हणजे परत जन्म जेव्हा होईल तेव्हा ह्या 3 जो वस्तू मागेल ना त्यांनाच तुम्ही द्यायच्या. मग ते स्वतः वारले. त्यांनी त्यांच्या मुलाला सांगून ठेवलं. आणि एक दिवस बापू त्यांच्याकडे गेले. बापू नेहमी जायचे त्यांच्याकडे कॉफी प्यायला. आणि एक दिवस बापू गेले. बापूने सांगितलं माझ्या त्या 3 वस्तू आहेत त्या द्या. ते बोलले कोणते 3 वस्तू? त्याने सांगितलं की या अशा 3 वस्तू आहेत. आणि त्यांनी मग साईबाबांचं पूर्ण त्यांना दर्शन दिलं. कपनी त्याच्यापर्यंत, डोक्यापर्यंत आणि वरती दाढी आणि ते सगळं. तेव्हा मग त्यांनी त्या 3 वस्तू त्यांना काढून दिली. युट्यूबला आहे माहिती. आणि ते आता 2 वर्षापूर्वी वारले. त्यांचे जे नातू होते ते हेमाड पंतांचे. आणि आता त्यांचा मुलगा आता तिथे. ब्रिज कसला आहे वर गाड्यांचं? साई निवासचं मस्त दर्शन झालं नाही, एकदम पॉझिटिव्ह वाटत होतं. आता आम्ही आलो हॅपी होम. नायसा किती लहान होती तेव्हा, नायसाला घेऊन आलेलं. काय ठेवलंय? दत्त निवास. आपण कोविडच्या वेळी आलतो रचना. नायसा तेव्हा खूप लहान होती. रुद्र चालू आहे. आमचं मस्त दर्शन झालेलं आहे. अन्निक पूर्ण बोललो. नाहीसा कसं झालं? बाप्पाच्या इथे आपण घरी गेलेलो. कसं वाटलं तुला? नानाला पण माहिती ना बाप्पा जय जय केलं ना बाप्पाला. कसं केलं जय जय? आणि हे बघा बाप्पा जय ओटी भरली तर दाखव कसं जय जय. अरे वा वा. कसे बाप्पा जय जय कसं केलं दाखव. कर बाप्पा जय जय कर. बाप्पा जय जय. आता गोंडूचे आई बाबा आम्हाला ठेवले गाडीत ना, गाडी सांभाळायला यांची. आणि हे गेले दोघं बाहेर. काय बोलावं. लिंकिंग रोड, कारण हे लिंकिंग रोडला क्रॉस केल्यानंतरच आहे खारला. आता आम्ही बघतो गोंडूला. हे बघा गोंडू. ए दीदी ते ना दीदी गोंडू
तिची आई ते खरेदी करते आणि हिने बघा जुने करायला घेतलेत. लगेच घातला ड्रेस. अगं ही पॅन्ट नाव ना दुसरी घाल. अगं दुसरी पॅन्ट कुठे कोंडा पॅन्ट ही घाल ही घाल. ती पॅन्ट कुठे होईल तुला. आई ती ठेव. आई ती ठेव खराब करेल नाही तर. तुमच्या दोघींचे आहेत का. नाही मी माझं ठेवलंय फाल्गुनीचे. अगं कारण मला छोटा आले ना मग मी तिला दिले हात. थांब घालते थांब. हे बघा काय कपड्याची हाऊस. कपडे पाहिजेत. हा हो बोलते नवीन कपडे पाहिजेत. नवीन कपडे पाहिजेत. कोणाचे आहेत बाबू. कोणाचे ते कपडे कोणाचे आहेत. आईचे आहेत. आईचे आहेत. पॅन्ट बी आईचे आहेत. बघितलं का तुझ्या मुलीला. दुसरी पॅन्ट पण घालायची होती. असे कपडे घालायचे होते का त्याला. मला नाही सगळे तूच घाला. सो आम्ही आलोत वनक्कम कॅफे मध्ये वन्स अगेन टू हॅव यम्मी साऊथ इंडियन फूड. काय ग्रेप्स नाही येत ते ग्रेप्स आहे आई. तेच ना आता कुठे ग्रेप्स आणि ते पण आपल्या इथे कुठे येतील ग्रेप्स. चला